पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आबिटकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय शिवराज प्रताप संकपाळ, शिवमहिमा कन्स्ट्रक्शन, कसबा वाळवे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर। एकेकाळी गावाच्या पारंपरिक कुस्ती संस्कृतीचे प्रतीक असलेले चांदेकरवाडी येथील गायरानातील सार्वजनिक कुस्ती मैदान आज पूर्णपणे दुर्लक्षित अवस्थेत असून मैदानाच्या सभोवताली अडगळीचे साहित्य, बैलगाड्या आणि इतर वस्तूंचा विळखा पडला आहे। यामुळे गावातील कुस्ती परंपरेचा वारसा जपणारे हे मैदान नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत। सुमारे 25 वर्षापूर्वी गावातील पोथी समाप्ती सप्ताहातून जमा झालेल्या निधीतून सुमारे 10,000 रुपये खर्च करून हे कुस्ती मैदान उभारण्यात आले आहे। मात्र सध्या मैदानाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। मैदानाच्या कठड्याला जनावरे वाहतूक करणारे टेम्पो उभे करून त्यामध्ये जनावरे चढवण्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याने कठडे अनेक ठिकाणी तुटले आहेत। मैदानाचा सार्वजनिक वापर न होता त्याचे रूपांतर अडगळीच्या जागेत झाल्याचे चित्र आहे। तसेच मैदानात असणाऱ्या सोलर पोलची दुरावस्था झालेली आहे। या प्रकाराला आळा घालण्यासाठी ग्रामसभेत मैदानात कोणतेही साहित्य टाकू नये, सार्वजनिक मालमत्तेचा गैरवापर करू नये यासाठी डिजिटल सूचना फलक उभारण्याची मागणी करण्यात आली होती। तसेच मैदानात अडगळीचे साहित्य टाकणाऱ्या किंवा जनावरे चढवणाऱ्या व्यक्तींवर 2,000 रुपयांचा दंड आकारण्याची आणि माहिती देणाऱ्या व्यक्तीस 500 रुपयांचे बक्षीस देण्याचा ठरावही झाला होता। मात्र आज तागायत या निर्णयाची कोणतीही प्रभावी अंमलबजावणी झालेली नसल्याने ग्रामपंचायतीच्या भूमिकेबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। कुस्ती परंपरेला पोषक असलेले हे मैदान जतन करण्यासाठी तातडीने दुरुस्ती व सुशोभीकरणाची गरज असल्याचे मत कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे कार्यकारिणी सदस्य पैलवान प्रकाश खोत यांनी व्यक्त केले। चांदेकरवाडी गावाने पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आबिटकर यांच्या निवडणुकीत मोठे योगदान दिले आहे। त्यामुळे त्यांनी या ऐतिहासिक कुस्ती मैदानाच्या विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करून गावाच्या कुस्ती परंपरेला बळ द्यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे। ग्रामपंचायतीने ग्रामसभेतील ठरावांची अंमलबजावणी करून मैदानावरील अतिक्रमण व गैरवापर तातडीने थांबवावा, अन्यथा कुस्तीप्रेमी व ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल अशीही चर्चा गावात सुरू आहे। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल पाटील। मी प्रकाश भाऊ खोत, चांदेकरवाडी गावचा रहिवासी आहे। कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचा उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा कार्यकारिणी सदस्य असून आमच्या गावाला पूर्वीपासून कुस्तीची आवड आणि पैलवान तयार झालेले आहेत। यातून राज्य पातळीवर गेलेले काही पैलवान आहेत आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी आखाडा बांधण्याचं नियोजन ग्रामपंचायत स्वतंत्र झाल्यानंतर केलेलं होतं। त्यावेळी हा आखाडा बांधलेला आहे। त्याची आज दुरावस्था झालेली आहे। ह्या आखाड्याच्या एरियामध्ये ट्रॅक्टर, बैलगाडी, काही जनावरं, काही साहित्य सोडलेलं घराचं हे अडगळ, तर हे नसावं याची व्यवस्था झाली पाहिजे। आज मैदानाची दुरावस्था अशी झालेली आहे, साईडच्या कठड्याचं सगळं हे कोपी निघून गेलेली आहे। त्यावर नवीन दुरुस्ती होणं गरजेचं आहे। यासाठी ग्रामपंचायतनं गावकऱ्यांनी माननीय पालकमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून ह्याची दुरुस्ती करून घ्यावी असं मी सांगत आहे। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।